मस्जिद बंदर स्टेशन जवळील भंडारी स्ट्रीटवरील अतिक्रमण काढण्याची ही धडक कारवाई सुरू आहे पालिकेच्या बी वॉर्ड कडून। डोंगरी परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण हटवण्याचा सपाटा सहाय्यक आयुक्त उदय शिरूरकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून लावलाय। आता पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर या कारवाईने दुपटीने वेग घेतलाय, कारण आचारसंहिता सुरू असल्याने राजकीय नेत्यांना कारवाईत हस्तक्षेप करण्यावर आलेली मर्यादा। कारवाईत हस्तक्षेप झाल्यास मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला म्हणूनही गुन्हा दाखल होऊ शकतो। यामुळे आचारसंहिता काळात प्रशासकीय कामात अडथळा आणण्याचे धाडस कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून होत नाही। इलेक्शनची कामं आहेत, आमच्याकडे स्टाफची वानवा आहे, तरीसुद्धा ह्या कामामध्ये आम्ही जे काय सातत्य होतं ते सातत्य ठेवलेलं आहे, कारण या वेळेचा फायदा घेऊन अनधिकृत बांधकामांना पुन्हा पेऊ नको फुटायला, म्हणून या कारवाईमध्ये कुठेही खंड पडू दिलेला नाही आहे। राजकीय हस्तक्षेप होत नसल्याने कारवाईचा वेग वाढला असला तरी येत्या काही दिवसात या कारवाईचा वेग मंदावणार आहे, कारण निवडणूक कामासाठी मोठ्या प्रमाणावर पालिका कर्मचारी जुंपली जाणार आहेत। आचारसंहिता लागल्यानंतरच्या गेल्या 20 दिवसात मुंबईत विविध ठिकाणी सुमारे 1000 अतिक्रमणांवर कारवाई केली गेली आहे। आम्ही तोडक कारवाईच करतो आहोत। मी JCBनी बऱ्यापैकी नामशेषच करून टाकतो आहे, पण याच्यावरती माझी त्यांना एकच विनंती असते की मी कुणाच्या विरोधात नाही आहे, की कुणाच्या पोटावर मी पाय मारायला आलेलो नाही आहे। माझी एवढीच अपेक्षा राहील की रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना तुम्ही रस्ते सुकर चालण्यास योग्य करून द्या। पालिका अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या संगनमताने शहरात अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामं वाढत आहेत यात शंका नाही। काही प्रामाणिक अधिकारी मात्र सध्या मिळालेल्या संधीचा उपयोग करून कर्तव्य बजावत आहेत। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।